राज ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना प्रत्येक मतदार यादी तपासणीचे आदेश देण्यात आले। प्रत्येक शाखाध्यक्षांनी वॉर्डमध्ये 2 लोकांची नेमणूक करावी असं राज ठाकरेंनी सांगितलंय। प्रत्येक वॉर्डमधून 110 जणांची टीम तयार करावी असंही राज ठाकरे म्हणतात। आजच्या बैठकीत राज ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना हे मार्गदर्शन करण्यात आलंय। मनसेच्या बैठकीतील इन्साइड स्टोरी। पदाधिकाऱ्यांना मुंबई पालिका निवडणुकीतील मतदार यादी तपासण्याचे राज ठाकरेंचे आदेश। वॉर्डमध्ये प्रत्येक मतदार यादीत 2 लोकांची नेमणूक करावी। प्रत्येक वॉर्डमधून 110 जणांची टीम तयार करावी। सगळा आढावा मला नेत्यांनी अनंत चतुर्दशी नंतर द्यावा। निवडणुकीची यंत्रणा खालच्या स्तरापर्यंत राबवायला हवी, राज ठाकरेंचं मत। मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे। मी 16-17 पासून बोलतोय तेव्हा मतदार याद्यांमध्ये घोळ आहे। 16-17 सालापासून मी बोलतोय ना, बाकीचे आता बोलायला लागले। मुंबई महानगरपालिकेतली मग मतदार यादींची तपासणी पुनर्तपासणी झाली पाहिजे का? झालीच पाहिजे आणि आमची लोकही तपासतात। अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। अक्षय, नेमकं काय काय घडलं बैठकीत? राज ठाकरेंकडून काय आदेश देण्यात आले? ऋषाली, एकंदरीतच शाखाध्यक्षांची बैठक जी आहे ती आज राज ठाकरेंनी वांद्रे येथील MIG क्लबमध्ये बोलवलेली होती। या सगळ्या बैठकीमध्ये खालच्या स्तरापर्यंत जाऊन खरं तर सगळी प्रक्रिया निवडणुकीची यंत्रणा जी आहे ती राबवण्याचे आदेश जे आहेत ते राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना, शाखाध्यक्षांना दिलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सातत्यानं मतचोरी असेल किंवा मतदार यादींमधला घोळ असेल, या सगळ्या संदर्भातले प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। त्यामुळे राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना मतदार याद्या देखील तपासून घेण्याचे आदेश जे आहेत ते वॉर्ड स्तरावरती दिलेले असल्याचं या बैठकीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक वॉर्डामधल्या प्रत्येक मतदार यादीवरती 2 जणांची नेमणूक करा आणि प्रत्येक वॉर्डातून मला 110 जणांची संपूर्ण टीम जी आहे ती बनवून हवी आहे आणि या सगळ्या संदर्भातला संपूर्ण सविस्तर आढावा जो आहे तो मला अनंत चतुर्दशीच्या नंतर मनसे नेत्यांनी देण्यात यावा, अशी देखील सूचना जी आहे या सगळ्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी दिलेली आहे। आणि त्याचसोबतच फक्त सभेला गर्दी होते म्हणून निवडणुका जिंकता येत नाहीत, तर यंत्रणा निश्चित अक्षय, यंत्रणा जी आहे ती नक्कीच धन्यवाद तुम्ही।